आपण रोज श्वास घेतो कित्येक वेळा, पण तो श्वास नेमका कशाचा आहे हे आपण कधी विचार करतो का? आपल्या आजूबाजूची हवा हळूहळू बदलत आहे. आज आपण बोलणार आहोत एका दिसत नसलेल्या पण खूप जाणवणाऱ्या समस्येबद्दल, वायू प्रदूषण. शहर असो किंवा गाव, रस्त्यावर वाढलेली वाहन संख्या, कन्स्ट्रक्शनमधून उडणारी धूळ, कारखान्याचा धूर आणि कचरा जाळण्याची सवय, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे वायू प्रदूषण. हे प्रदूषण दिसत नाही, पण त्याचे परिणाम रोज जाणवत आहेत. दमा येतोय, नाकाला पाणी येतंय, डोळे जळजळ करतात, वरी उश्वास होतं या धुळीमुळं. आज अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. डोळे जळजळ करतात, घशात सतत खवखव जाणवते. लहान मुलं आणि वृद्ध लोक याचा जास्त त्रास सहन करत आहेत. पण आता ही समस्या फक्त त्यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तरुणांमध्येही थकवा, एकाग्रतेचा अभाव, सतत चिडचिड अशा गोष्टी वाढताना दिसत आहेत. हे सगळं आपण ताणतणावावर टाकतो, पण त्यामागे हवेतला बदल हेही एक मोठं कारण असू शकतं. आपण रोज मोबाईल चार्ज करतो, बॅटरी संपली की लगेच लक्षात येतं, पण आपल्या फुफ्फुसांची बॅटरी हळूहळू कमी होते. हे मात्र आपल्याला जाणवत नाही, कारण त्यावर नोटिफिकेशन येत नाही. वायू प्रदूषण थांबवणं एका दिवसात शक्य नाही, पण सुरुवात आपल्यापासून होऊ शकते. शक्य असेल तेव्हा चालणं, सायकलचा वापर, झाडांची लागवड आणि संगोपन, सोबतच कचरा न जाळणं, ही छोटी छोटी पावलं मोठा बदल घडवू शकतात. जाणीवपूर्वक मला एक सांगायचं आहे की बाबा, सरकार तर याच्यावर जे नियम आहे ते लागू करतीलच. आणि आपण जे प्रदूषण करतोय, वायू प्रदूषण, की सर्वात जास्त झाडं लावले गेले पाहिजे. आणि आपण जो कचरा जाळतो त्याचं पण थोडं प्रमाण कमी झालं तर हा वायू प्रदूषणमध्ये कमीत कमी सहभागी तरी होतील आपल्याला, असं मला वाटतं. श्वास हा आपल्या आयुष्यातील सर्वात स्वस्त आणि सर्वात मौल्यवान आहे. तो स्वच्छ राहावा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कारण हवा स्वच्छ असेल तरच आपला उद्याचा दिवस सुरक्षित असेल.